नमस्कार मित्रांनो, मनमेव मराठी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा विषय आपणासाठी आज मी सांगणार आहे. तो म्हणजे फिशिंग लिंक्स, नकली लिंकद्वारे फसवणूक. सावध रहा, जागरूक व्हा. मित्रांनो, तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे झाले असले तरीसुद्धा सायबर गुन्हेगारी देखील वेगाने वाढत आहे. फसवणूक करणारे म्हणजेच फ्रॉडर्स विविध मार्गांचा वापर करून लोकांची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. फिशिंग लिंक्स हे अशा फसवणुकीच्या कार्यपद्धतीतील एक प्रमुख हत्यार बनलेले आहे. बँक संकेतस्थळे, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स, सर्च इंजिन्स, ईमेल, SMS आणि सोशल मीडियावर नकली लिंक्स पाठवून लोकांना जाळ्यात ओढले जाते. तुम्हाला अशा प्रकारचा काही अनुभव आला आहे का? मित्रांनो, अशा प्रकारचा अनुभव असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आता पाहूया, फिशिंग म्हणजे नेमकं काय असते. फिशिंग म्हणजे बनावट संकेतस्थळे किंवा लिंक्सद्वारे एखाद्याची गोपनीय माहिती चोरण्याची फसवणुकीची पद्धत. यामध्ये फसवणूक करणारे बँक, ई कॉमर्स कंपन्या किंवा इतर अधिकृत संस्थांचे नकली संकेतस्थळ तयार करतात आणि त्या माध्यमातून लोकांची बँक खात्याची माहिती, डेबिट क्रेडिट कार्ड क्रमांक, OTP, आधार क्रमांक, पासवर्ड, वैयक्तिक ओळखपत्रे यासारखी महत्त्वाची माहिती गोळा करत असतात. त्यामुळे तुम्ही सावध राहणं हे अत्यावश्यक आहे. आता पाहूया फिशिंगच्या विविध कार्यपद्धती आणि काय खबरदारी घेतली पाहिजे. पहिली पद्धत, नकली संकेतस्थळे. फसवणूक करणारे मूळ बँक किंवा ई कॉमर्स साईटसारखी हुबेहूब बनावट वेबसाईट तयार करतात. त्यांची फसवणुकीची पद्धत कशी आहे तर काळजीपूर्वक ऐका. आपण बँकेच्या किंवा ई कॉमर्स साईटच्या संकेतस्थळावर गेलो आहोत असे आपल्याला वाटते. संकेतस्थळावर लॉग इन केल्यावर आपला पासवर्ड आणि इतर माहिती चोरीला जाते. काही वेळा बँक तपशील भरल्यानंतर पैसे कापले जातात. कसं ओळखायचं ते आता पहा. वेबसाईटचा पत्ता, URL नीट पहा. अधिकृत संकेतस्थळामध्ये HTTPS असतो आणि लॉक चिन्ह असते. मित्रांनो, हा मुद्दा पुन्हा एकदा ऐका. जो संकेतस्थळामध्ये HTTPS असतो आणि लॉक चिन्ह असते ती असते खरी वेबसाईट. बाकीच्या डुप्लिकेट असतात. अनधिकृत किंवा अनोळखी ईमेल आणि मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका. बँक किंवा अधिकृत संस्थांचे संकेतस्थळ स्वतः ब्राउझरमध्ये टाईप करूनच उघडले पाहिजे. तर आता पाहूया दुसरी पद्धत कोणती. SMS आणि ईमेल फिशिंग. फसवणूक करणारे बँक, पेमेंट ॲप्स, ई कॉमर्स कंपन्या किंवा सरकारी यंत्रणांचे नाव वापरून बनावट ईमेल किंवा SMS पाठवत असतात. या फसवणुकीच्या पद्धतीमध्ये काय होते पहा. तुमच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार झाला आहे. तुम्ही 50,000 रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. ही लिंक उघडा. तुमचे KYC अपडेट नाही, त्वरित माहिती द्या अन्यथा तुमचे खाते बंद होईल. अशा पद्धतीचे मेसेज तुम्हाला येऊ शकतात. आता हे आपण कशा पद्धतीनं ओळखलं पाहिजे तर बँक किंवा कंपनी कधीही ईमेल, SMSद्वारे तुमची गोपनीय माहिती विचारत नाही. प्रेषकाच्या ईमेल पत्त्यावर लक्ष द्या. अनेकदा हे अधिकृत दिसणारे पण चुकीचे असतात. त्यानंतर लिंकवर क्लिक करण्याआधी URL योग्य आहे का ते नीट तपासा. त्यानंतर आता पहा,
तिसरी पद्धत कोणती आहे? सोशल मीडिया फिशिंग. यामध्ये फसवणूक करणारे फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम यासारख्या प्लॅटफॉर्मवर नकली लिंक्स पाठवतात. यांची फसवणुकीची पद्धत कशी असते ते पहा. तर मोठ्या ब्रँडचे नाव वापरून खास ऑफर किंवा फ्री गिफ्ट्स असे ते सांगतात. एखाद्या मित्राच्या अकाउंटवरून पैसे मागण्याचा प्रयत्न करतात. फसवणुकीच्या लिंक्सद्वारे लॉग इन माहिती चोरीसुद्धा करतात. हे आपण कसं ओळखायचं? तर कोणत्याही ऑफर किंवा लिंकवर क्लिक करण्याआधी खातरजमा करा. तुमच्या मित्राकडून पैसे मागितले जात असतील तर त्याच्याशी फोनवर प्रत्यक्ष संपर्क साधा. सोशल मीडियावर कोणालाही तुमची वैयक्तिक माहिती कधीच शेअर करू नका. आता पहा चौथी पद्धत कोणती? सर्च इंजिन फिशिंग. यामध्ये फसवणूक करणारे गूगल किंवा इतर सर्च इंजिन्सवर जाहिरातीद्वारे नकली संकेतस्थळ टाकतात. यांची फसवणुकीची पद्धत कशी आहे पहा. तुम्ही गूगलवर SBI कस्टमर केअर किंवा ॲमेझॉन सपोर्ट शोधल्यावर पहिल्या काही लिंक्समध्ये नकली संकेतस्थळ येते. तुम्ही त्या लिंकवर गेल्यास बनावट हेल्पलाईन नंबर दिला जातो. फोनवर तुमच्या बँक खात्याची माहिती विचारली जाते आणि पैसे गायब होतात. तुम्ही हे कसं ओळखायचं? तर नेहमी अधिकृत वेबसाईटवर जा आणि त्यांचा हेल्पलाईन क्रमांक बँकेच्या मूळ संकेतस्थळावरून तपासून पहा. सर्च इंजिनवरील पहिलीच लिंक अधिकृत असेल असे नाही. ती योग्य आहे का ते पडताळून घ्या. मित्रांनो, फिशिंग फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्या काळजीपूर्वक ऐका. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. नेहमी स्वतः संकेतस्थळ टाईप करून लॉग इन करा. बँक किंवा सरकारी संस्थांनी पाठवलेले SMS किंवा ईमेल नीट तपासा. तुमचा पासवर्ड, OTP किंवा गोपनीय माहिती कोणालाही शेअर करू नका. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी पैशांची देवाणघेवाण टाळा. सुरक्षित ब्राउझिंगसाठी अँटी फिशिंग टूल्स आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा. तुमच्या बँकेच्या किंवा पेमेंट ॲप्सच्या अधिकृत ॲप्सवरूनच व्यवहार करा. ऑनलाईन फ्रॉड झाल्यास तात्काळ 1930 किंवा बँकेशी संपर्क करा. मित्रांनो, ऑनलाईन फ्रॉड झाल्यास तात्काळ 1930 किंवा बँकेशी संपर्क साधा. मित्रांनो, डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षितता राखणे हे प्रत्येकाच्या हातात आहे. फिशिंग लिंक्स आणि ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी जागरूकता आणि सतर्कता अत्यंत महत्त्वाची आहे. कोणतीही अनोळखी लिंक उघडण्यापूर्वी विचार करा. तुमची गोपनीय माहिती कोणालाही शेअर करू नका आणि संशयास्पद व्यवहार दिसल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा. सावध राहा, सुरक्षित राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि आमचे मागील सुद्धा महत्त्वाची विषयाची व्हिडिओ पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आर्थिक जागरूकता विषयक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.